तो वेलकम टू आसामी. मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतोय हाऊ टू फिल अप दिस वर्कबुक. ओके. मॉर्निंग मनी मिराकलचं हे वर्कबुक आहे आणि हे वर्कबुक आहे 7 दिवसांसाठी. ओके. दिस विल स्टार्ट ऑन संडे. संडे हा पहिला दिवस असेल आणि सॅटरडे विल बी द लास्ट डे. ओके. आपण रोज सकाळी हे वर्कबुक इथे फिलअप करायला सांग. हे वर्कबुक कालचं वर्कबुक तुम्ही आज फिलअप करता, म्हणजे काल दिवसभरात तुम्ही काय काम केलंय हे तुम्ही सेकंड डे मॉर्निंगला फिलअप करता. हे वर्कबुक तुम्ही कन्सिस्टंटली सोबत कॅरी केलात तरी चालणार आहे, जेणेकरून तुम्ही टाइम टू टाइम यू कॅन फिल अप द थिंग्स. ज्या गोष्टी त्यामध्ये आहेत, शेड्यूल आहे, ते तुम्ही त्या त्या वेळेला भरलं तरी चालेल, किंवा मॉर्निंगला. अँड इट विल टेक ॲटलिस्ट 40 minutes to 60 minutes हे वर्कबुक कंप्लीट करायला. एका दिवसाचं कंप्लीट करायला इट विल टेक 40 minutes, मिनिमम 40 minutes to 60 minutes. ओके. तुमचा रायटिंग स्पीडवर पण अवलंबून. ओके. सो हे वर्कबुक तुमच्या हॅबिट बिल्डिंगसाठी आहे. ठीक आहे. हे वर्कबुक तुमच्या डेली जे रिच्युअल्स आहेत त्याच्यासाठी आहे. ओके. सो वन बाय वन आय एम गोइंग टू एक्सप्लेन. सो फर्स्ट जो पार्ट आहे दॅट इज फायनान्शियल्स. आता तुम जे इथे इंडिव्हिज्युअल फायनान्शियल अपेक्षित आहे. एकच मिनिट हा, मला एक कॉल येतो. तो हे जे फायनान्शियल्स आहे, इथे तुम्हाला तुमचे इंडिव्हिज्युअल फायनान्शियल लिहायचे. जसं इकडे डेट आहे, इम्पॉर्टंट एक्सपेन्सेस इथे लिहायचे, त्याची अमाऊंट. इथे नॉन इम्पॉर्टंट एक्सपेन्सेस आणि अमाऊंट. म्हणजे काय की बऱ्याच वेळेला आपण वायफळ खर्च करतो, गरज नसताना, आवश्यकता नसताना खर्च करतो. बरोबर. ते एक्सपेन्सेस इथे लिहायचे. ओके. सेल्स किंवा इन्कम. आता हा सेल्स किंवा इन्कम तुम्ही एकत्रित दिवसभराचा व्यवसायाचा फक्त लिहू शकता. बाकी सगळे खर्च किंवा व्यवसायाचे खर्च एकत्र, दिवसभराचा एकत्र खर्च तुम्ही इकडे लिहू शकता. आणि व्यवसायाचा एकत्र इन्कम दिवसभराचा इकडे लिहू शकता. हा शेवटचा कॉलम इंडिव्हिज्युअल साठी सगळ्यात महत्वाचा आहे, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. सी मॉर्निंग मनी मिराकल चा जेव्हा सेकंड सीझन आपण सुरू केला. ओके. इन्व्हेस्टमेंट हा जो पार्ट आहे, याच्यामध्ये मॉर्निंग मनी मिराकलचा जेव्हा आम्ही सेकंड सीझन सुरू केला तेव्हा एक गोल आम्ही फिक्स केलं की मॉर्निंग मिराकल ला येणारा प्रत्येक व्यक्ती हा पुढील 3 ते 5 वर्षामध्ये फायनान्शियली फ्री झाला पाहिजे. आणि तुम्हाला जर फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर पहिली जी हॅबिट तुम्हाला मेंटेन करावी लागते दॅट इज सेव्हिंग. तर रोज तुम्ही एक पर्टिक्युलर अमाऊंट ठरवा. सो इट कॅन बी 100 rupees टू एनी. मिनिमम यू कॅन स्टार्ट विथ 100 rupees. 100 रुपयाची सेव्हिंग करायला, रोज सेव्हिंग करायला सुरुवात कर. एव्हरी डे रोज 100 रुपये वाचवता येते, याचा विचार. ओके. अशा पद्धतीने सेव्हिंग रोज किती केली याचं याचं एक कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं सापडलं पाहिजे, ते नोट करा. सो सेकंड पेज इज सगळ्या तुमचा पूर्ण आठवडाभराचा सार या सेकंड पेज मध्ये असणार. ओके. या सेकंड पेज वरती इकडे तुमचं लाईफ मिशन आहे. ओके. देन
तुमचा इयरली गोल आहे, या वर्षभरामध्ये तुम्हाला काय साध्य करायचंय. मंथली गोल आहे, या महिन्यात तुम्हाला काय साध्य करायचंय. वीकली गोल आहे, या वीक मध्ये तुम्हाला काय साध्य करायचंय. हे इथं फर्स्ट 4 लाईन्स इज ऑल अबाउट युअर गोल अँड मिशन. देन कॉलमला आलात तुम्ही इकडे खाली, जिथे सिरियल नंबर आहे 1 ते 9. देन हॅबिट दॅट यू वॉन्ट टू बिल्ड, और हॅबिट ज्या तुम्हाला स्वतःला लावून घ्यायच्या. या हॅबिटमध्ये तुम्हाला ज्या हॅबिट्स आवश्यक वाटतं त्या लिहू शकता. जसं सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर म्हणजे तिथे टायमिंग लिहा की मला रोज सकाळी 5 वाजता उठायचं आहे. ओके. किंवा मला रोज व्यायाम करायचा आहे, मला रोज पुस्तक वाचायचंय, मला रोज व्हिडिओ बनवायचा आहे. लाईक दिस तुम्ही या 1 ते 9 या हॅबिट तुम्ही लावू शकता महिनाभरामध्ये. सो यू कॅन राईट हिअर ऑल हॅबिट्स. आता हा प्रत्येक दिवस आहे पुढे, संडे टू सॅटरडे पर्यंत. सो संडे तुम्ही लिहू शकता की जे से मॉर्निंग हॅबिट लावलेली आहे तुम्ही रोज सकाळी 5 वाजता उठण्याची. ओके. तुम्ही संडेला सकाळी किती वाजता उठलात. से फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 वाजता उठलात, 5 वाजता उठायचं ठरवलं आणि 5 वाजता उठलात. सो यू कॅन गिव्ह युअर मार्क 10. 10 मार्क्स तुम्ही इथं देऊ शकता. बरोबर. मंडेला तुम्ही 6 वाजता उठलात तर तुम्ही तिकडे 5 मार्क्स देऊ शकता. ओके. तुम्ही ट्युजडेला 7 वाजता उठलात तर तुम्ही इथे 2 मार्क्स देऊ शकता. म्हणजे तुम्ही ठरवायचं की किती मार्क्स द्यायचे आणि किती वाजता उठल्यानंतर किती मार्क द्यायचे. सो इफ यू वेकअप ॲट शार्प 5 यू कॅन गिव्ह 100% मार्क. आणि मग जेवढा डिले होईल त्याप्रमाणे मार्क्स कमी करत जायचे. तसंच पुस्तक वाचणं ही हॅबिट आहे. से तुम्ही 2 पानं वाचलात तर इथे 2 मार्क द्या, 10 पानं वाचलं तर 10 मार्क्स द्या. मिनिमम 10 पानं वाचायचे किंवा 20 पानं, ते तुम्ही ठरवा की तुम्हाला किती पानं रोज वाचायचे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण आठवडाभर ह्या हॅबिट मेंटेन करू शकता. या हॅबिट ट्रॅकरमध्ये अजून एक महत्वाचा जो पार्ट आहे तो ही लास्ट बटन जी लाईन आहे ती आहे. म्हणजे ही शेवटची लाईन तर ओव्हरऑल डे परफॉर्मन्स दाखवते, आणि हा शेवटचा जो लाईन आणि कॉलम आहे, हा कॉलम तुम्हाला त्या दिवसाचा त्या वीकचा परफॉर्मन्स सांगतो. सो ही लास्ट बटनची ही आहे लाईन, इथे तुम्हाला तुमच्या दिवसभराचा ऍव्हरेज लिहायचा आहे. तो कसा येईल तो मी पुढे सांग. ओके. म्हणजे 7 दिवसाचा दिवसभराचा एक ऍव्हरेज इथे जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा या हॅबिट आणि प्लस डे परफॉर्मन्स असा तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स कॅल्क्युलेट होईल. ओके. हे झालं हॅबिट ट्रॅकर बद्दल. नाऊ कम टू द नेक्स्ट पेज, दॅट इज माय प्लॅन अँड परफॉर्मन्स फॉर द डे. ओके. आता या पेजवर तुम्हाला डे 1 लिहिलेला आहे. असा प्रत्येक डे 1, डे 2, डे 3, डे 4, ओके, डे 5 आणि डे 6, डे 7, 7 दिवसाचं हे वर्कबुक. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा इकडे डेट टाकायची, तुमचं नाव लिहायचं, त्यानंतर कोर ऍक्टिव्हिटी, सब ऍक्टिव्हिटी आणि एक्सपेक्टेड आउटकम. आता हा जो पेज आहे डे 1 ज्याच्यावरती लिहिलेलं आहे दॅट इज प्लॅनिंग पेज. याच्यावरती तुम्हाला तुमच्या दिवसाचं प्लॅन करायचं आणि हे वर्कबुक जेव्हा तुमच्या हातात येईल प्रिंट झाल्यानंतर 7 दिवसाचा प्लॅन एकाच दिवशी बसून बनवायचा. से वी आर स्टार्टिंग फ्रॉम संडे, तर सॅटरडे नाईटला बसून तुम्ही पुढच्या 7 दिवसाचा प्लॅन बनवून घ्यायचा आणि पुढचे 7 पेजेस हे भरून टाकायचे याच्यात. म्हणजे ज्याच्यावरती डे 1, डे 2, डे 3 लिहिलेलं आहे आणि माय प्लॅन हे लिहिलेलं आहे. ह्या कम्प्लीट पेज हा प्लॅनिंग पेज आहे की मी पुढचे 7 दिवस, म्हणजे मी सोमवारी काय करणार आहे, मंगळवारी काय करणार आहे, बुधवारी काय करणार आहे, गुरुवारी काय करणार आहे, शुक्रवारी शनिवार पर्यंत मी काय करणार आहे याचा एक आढावा तुम्हाला इथे लिहायचा.
आता याच्यामध्ये कोर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, सब ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, आणि एक्सपेक्टेड आउटकम काय. सो कस्टमर व्हिजिट ही कोर ऍक्टिव्हिटी, आणि कुठल्या कस्टमरला भेटणार आहे ही सब ऍक्टिव्हिटी. कारण कस्टमर व्हिजिट आपण रोज करत असतो, ही डेली ऍक्टिव्हिटी झाली, की रोज मी कस्टमर व्हिजिट प्लॅन करतो. पण रोज मी वेगवेगळ्या कस्टमरकडे जातो. त्यामुळं कोर ऍक्टिव्हिटीमध्ये कस्टमर व्हिजिट, सब ऍक्टिव्हिटीमध्ये एमबीओ किचन, बेस्ट किचन एट, दिस इज माय क्लायंट्स. अजिंक्य जुंदर आहे, लाईक दीज आर क्लायंट्स. या कस्टमर व्हिजिट तुम्ही सब ऍक्टिव्हिटी मध्ये लिहू शकता. आता एक्सपेक्टेड आउटकम मध्ये काय आहे, यांच्याकडे जाऊन मला काय आउटपुट द्यायचंय, काय काम करायचंय, त्या कामातनं काय फळ मिळालं पाहिजे. म्हणजे मी भार्गव एंटरप्राइजेसला व्हिजिट केली, तर त्यांच्याकडनं मी काय, तिथे जाऊन माझं काय काम फुलफिल झालं पाहिजे, तर त्यांचा मागच्या 3 महिन्याचा रिव्ह्यू झाला पाहिजे, त्यांचे फायनान्शियल्स चेक झाले पाहिजे. ओके. आणि त्यांच्या नेक्स्ट ग्रोथ प्लॅनसाठी मी त्यांना ऍक्टिव्हिटी दिल्या गेल्या पाहिजे. दिस शुड बी द आउटकम ऑफ माय व्हिजिटिंग. म्हणजे मी जे काही काम करणार आहे त्या कामाचं आउटपुट काय मिळालं पाहिजे याची क्लिअरिटी मला प्लॅन करतानाच असली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण काम करतो, पण या कामातनं मला काय आउटपुट पाहिजे याचा विचार करत. आणि तुम्ही प्रत्येक जण पुढच्या 7 दिवसाचं प्लॅनिंग करा आणि त्याचं आउटकम लिहून काढा. तुमचे रिझल्ट बदलतील, तुमची काम करण्याची पद्धतीमध्ये खूप मोठा बदल येईल. कोर ऍक्टिव्हिटी अँड सब ऍक्टिव्हिटी. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला जर कन्फ्युजन झालं की मला कळत नाहीये हे कोर ऍक्टिव्हिटी सब ऍक्टिव्हिटी वगैरे, फक्त 2 गोष्टी जरी लिहिलात तुम्ही, तुम्हाला जे काम करायचंय ते कोर ऍक्टिव्हिटीत लिहा किंवा सब ऍक्टिव्हिटीत लिहा, पण त्याचं आउटपुट काय आलं पाहिजे हे तुम्ही इकडे लिहिलं पाहिजे. से फॉर एक्झाम्पल, मी क्रिकेट खेळणार आहे, हा माझा प्लॅन आहे की मी संडेला क्रिकेट खेळणार आहे. आउटपुट काय आहे? माझं उत्तम व्यायाम, बॉडी एक्सरसाइज झाली पाहिजे आणि मी जिंकलो पाहिजे. इन सिम्पल लँग्वेज, की मी जे करणार आहे त्याचा आउटपुट काय आलं पाहिजे. ओके. सो दिस इज प्लॅनिंग पेज. आता आपण प्लॅन केलेला आहे, आपण 7 दिवसाचा प्लॅन एकदाच करून ठेवणार. ओके. आता एक्झिक्युशन कसं करणार आहे ते मात्र तुम्हाला इथे मी एक्सप्लेन कर. ओके. आता या एक्झिक्युशन मध्ये थोडस मी हे ब्रॉड करतो, तुम्हाला वाचता येईल. ओके. सो अगेन द सेम कॉलम्स आहेत इकडे. कोर ऍक्टिव्हिटी, ओके, सब ऍक्टिव्हिटी आहे. ओके. इथे तुम्ही जे काम करणार आहात सेम मी वरती लिहिलंय की मी क्लायंट व्हिजिट करणार आहे, तीच इकडे क्लायंट व्हिजिट कोर ऍक्टिव्हिटी मध्ये येईल. सब ऍक्टिव्हिटी मध्ये येईल की आय हॅव व्हिजिटेड भार्गव एंटरप्राइजेस. ओके. देन मी तिथे जाऊन आलो आणि इज इट आउटकम डिलिव्हर्ड, जे आउटकम मी एक्सपेक्ट केलं होतं ते मिळालं का, ते काम झालं का. येस आणि नो मध्ये इथे लिहायचंय. इज दिस ऍक्टिव्हिटी मनी मेकिंग, हे जे तुम्ही काम करताय हे मनी मेकिंग आहे का, याच्यातनं पैसे बनतात का. येस नो लिहायचंय. मी कस्टमर व्हिजिट केली, येस. मी फिरायला गेलो, दॅट इज नॉट अ मनी मेकिंग ऍक्टिव्हिटी. देन हिअर इज अ टाइम ट्रॅक. ओके. टाइम ट्रॅक ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही सकाळी 5 वाजता उठलात तर इथे तुम्हाला पूर्ण टाइम ट्रॅक टाकायचा आहे प्रत्येक 1 तासाच्या गॅपने. म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 10 असं प्रत्येक टायमिंग या प्रत्येक कॉलम मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये 5, दुसऱ्या कॉलम मध्ये 6, तिसऱ्या कॉलम मध्ये 7, चौथ्या कॉलम मध्ये 8, अशा पद्धतीने शेवटपर्यंत हा 12 पर्यंतचा टाइम ट्रॅक आहे, तो तुम्हाला टाकायचा रात्री 12 पर्यंत, सकाळी 5 ते रात्री 12. देन मी कस्टमर व्हिजिटला गेलो, स्टार्ट टाइम किती वाजता निघालो, अँड एंड टाइम किती वाजता ते काम पूर्ण करून मी रिटर्न आलो.
म्हणजे मी एका कस्टमरकडे माझा किती वेळ घालवला हे तुम्हाला याच्यावरनं समजतं. सो स्टार्ट टाइम आणि एंड टाइम याच्यातला गॅप म्हणजे टोटल टाइम इन मिनिट. से मी 1 वाजता त्यांच्याकडे गेलो, 3 वाजता रिटर्न आलो, म्हणजे 2 तास घालवले, म्हणजे 120 मिनिटं मी इथं घालवले. सो एक्सपेक्टेड टाइम फॉर दिस ऍक्टिव्हिटी. खरोखर इथं किती वेळ लागणार होता? काम 1 तासाचं होतं, मी 2 तास घालवले. काम 2 तासाचं होतं, मी 4 तास घालवले. सो दॅट यू शुड क्लिअरिफाय हिअर. ओके, टोटल ऍक्च्युअल टाइम किती लागला आणि एक्सपेक्टेड टाइम काय होता हे तुम्हाला लिहायचं. अँड लास्ट कॉलम इज मोस्ट इम्पॉर्टंट कॉलम, दॅट इज आय हॅव टू इव्हॅल्युएट दिस ऍक्टिव्हिटी, की मी याच्यामध्ये किती इफेक्टिव्हली काम केलं. 0 to 10 मध्ये तुम्ही स्वतःला इथे मार्क द्यायचे आहेत, की मी किती चांगलं काम केलं. 0 to 10 मध्ये सी मी गेलो, माझा आउटकम मी व्यवस्थित डिलिव्हर झालं, मी वेळेत काम कम्प्लीट केलं तर 10 द्या. आउटकम डिलिव्हर नाही झालं, मी उशिरा पोचलो, तर तिथे तुम्ही 5, 6, 7 ऍज पर युअर थॉट प्रोसेस तुम्ही इथे हे मार्किंग केलं पाहिजे. ओके, हा झाला एक्झिक्युशनचा पेज. ओके, this page is for planning and this page is for execution of your planning. हा प्लान पेज आहे ज्याच्यावर तुम्ही 1 आठवडा आधी प्लॅन करणार आहात, आणि हा एक्झिक्युशन आहे जो तुम्ही ज्या दिवशी एक्झिक्यूट करणार आहात त्या दिवशी लिहू शकाल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी इथे बसून द्या. ओके, देन ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला रोज सकाळी आपल्या सेशन मध्ये करायची. ओके, ही ऍक्टिव्हिटी फर्स्ट पेज आहे यातला, आय एम ग्रेटफुल फॉर. तुम्ही दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टीसाठी आभार मानायचे असतील तुम्हाला, ते तुम्ही इथे मानू शकता. से काल एखाद्या क्लायंटने तुम्हाला रेफरन्स दिला तर तुम्ही त्याचे आभार माना. काल तुम्ही टॅक्सीने प्रवास केला तर टॅक्सीवाल्याचे आभार माना. तुम्ही फॅमिली मेंबर्सचे आभार मानू शकता, तुम्ही तुमच्या पॅरेंटचे आभार मानू शकता, तुम्ही स्वतःचे आभार मानू शकता, तुम्ही स्वतःच्या जी बॉडी आहे त्याचे आभार मानू शकता, तुम्ही देवाचे आभार मानू शकता, भगवंताचे आभार मानू शकता. ओके, तुम्ही जे हे टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीचे आभार मानू शकता. सो यू कॅन से थँक्स टू ईच अँड एव्हरीथिंग. ओके, तुम्हाला दिवसभर ग्रॅटिट्यूड या फिलिंग मध्ये कसं राहता येईल यासाठीची ही एक्सरसाइज. दिवसभरात तुम्हाला केव्हाही वाटलं की मी या व्यक्तीचे आभार मानले पाहिजेत, त्या मोमेंटला हे वर्कबुक काढा आणि इथे लिहून टाका. आणि दिवसभरात नाही वेळ मिळाला तर मात्र सकाळी आपल्या या सेशन मध्ये तुम्ही ही ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करा. ओके, देन दिस नेक्स्ट पेज इज आय फॉरगिव्ह देम. बऱ्याच वेळेला आपल्याला जाणते अजाणतेपणी राग येतो. ओके, आपल्याला रागवायची इच्छा नसते, पण बऱ्याच वेळेला असं होतं. आपण नंतर लक्षात येतं अरे आपण उगाच रागवलो. सो दिस इज द पेज वेअर यू कॅन फॉरगिव्ह पीपल. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवर रागवला असाल तर इथे त्याला माफ करून टाका. ओके, सो आणि हे जरी नाही लिहिलात, म्हणजे से रोज मी कोणावर रागवत नाही, मला काही आठवत नाही कोण मी काल कोणावर रागवलंच नाही. देन एक हो ओपोनोपोनो प्रोसेस आहे ज्याच्यावर डिटेल्ड आपण एक सेशन तर घेणारच आहोत. ओके, इथे तुम्ही लिहू शकता की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ओके, सो ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसचा खूप इम्पॅक्ट आपल्यावरती होतो. बऱ्याच वेळेला आपला राग हा आपल्या स्वतःवरती जास्त असतो इतरांपेक्षा. माझ्याकडनं ही चूक झाली, माझ्याकडनं ती चूक झाली, मी हे करायला नको होतं, मी ते करायला नको होतं. पण या रागाचे लॉंग टर्म इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती असते आणि ते रिलीज होण्यासाठी ही एक्सरसाइज ओके खूप महत्वाची आहे. जेव्हा आपण डिटेल सेशन घेऊ तेव्हा या एक्सरसाइज बद्दल मी खूप डिटेल मध्ये बोलले. 1-1.5 तासाचं
सेशन आपण त्याच्यावर घेऊ. बट बिफोर इट जस्ट बिलीव्ह ऑन दिस थिंग. ओके. आणि बिनधास्त करून बघा. यू विल फील रिलॅक्स. फक्त एवढंच लिहायचंय तुम्हाला इथे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ओके. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे फक्त लिहून काढायचंय. ओके. आफ्टर दिस, ओके, तुमचा पूर्ण दिवस इव्हॅल्युएट करायचे. ओके. फर्स्ट, की मी काल असं काय केलं जे मी करायला नको होतं. व्हॉट डिड आय डू दॅट आय शुडंट हॅव डन. मी असं काय केलं जे करायला नको होतं पण मी केलं. सो मी उशिरा उठलो. उशिरा उठायला नको होतं. मी ऑफिसला उशिरा गेलो. मी ऑफिसला उशिरा जायला नको होतं. ओके. मी काल क्लायंटला वेळ दिला आणि गेलो नाही. मी जायला हवं होतं. ओके. सो अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायला नको होत्या पण तुम्ही केल्या, अशा किती गोष्टी तुम्ही रोज करता याचा ट्रॅक ठेवण्यासाठी दिस इज द सेक्शन. ही गोष्ट सुरुवातीला हे पेज भरलेलं असेल, पण मॉर्निंग मनी मिराकल मध्ये जशी यायला लागाल तसं हे पेज हळूहळू कमी, हळूहळू ही नंबर ऑफ थिंग्स इन दिस सेक्शन कमी होतात. ओके. याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज मी असं काय केलं. ओके. जे मी अजून अजून छान करू शकलो असतो. बऱ्याच वेळेला आपण काम करत असताना आपला 100% देत. ओके. सो मी असं काय करू केलं असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कस्टमर व्हिजिट केली पण ती कस्टमर व्हिजिट 100% काम नाही झालं तिथे. मी थोडासा अजून जोर लावला असता. ओके. तर ते काम अजून उत्तम झालं असतं. कदाचित नवीन कस्टमर कन्वर्ट झाला असतं. मी थोडासा जोर लावला असता, मी थोडासा अजून पुशअप केलं असतं तर कदाचित तो कस्टमर कन्वर्ट झाला असता. ओके. लाईक जेव्हा तुम्ही जिम मध्ये जाता तेव्हा जिम मध्ये जर आपला कोच असेल तर तो कोच एकदम एक्स्ट्रीम लेवलला जेव्हा आपण पोचतो की आता बस झालं, आता नाही करायचंय, आता पुढचा जो सेट आहे तो नाही घ्यायचा, पण कोच म्हणतो नाही नाही, लास्ट सेट, लास्ट लास्ट थिंग. ओके. आणि तो करून घेतो. दॅट मुवमेंट, दॅट मुवमेंट इज द बेस्ट मुवमेंट. की हा यार आपण नाही म्हणत होतो बट वी हॅव डन दिस. ओके. तर असं मी माझ्या रोजच्या लाईफमध्ये असं काय मी करू शकेल, असं मी काय केलं जे मी अजून थोडस केलं असतं ना, कदाचित रिझल्ट बदलले असते. ओके. सो एक छोटीशी गोष्ट सांगतो. ऑलिम्पिक मध्ये दोन प्लेअर धावतात. एक पहिला येतो, दुसरा सेकंड येतो. दोघांमध्ये काय फरक आहे? एवढाच फरक आहे की जो पहिला आला ना त्याने या दुसरा आला त्याच्यापेक्षा थोडेसे एफर्ट जास्त घेतले. दोघेही तेवढेच थकले होते, तेवढेच म्हणजे तयारी होती. पण लास्ट मोमेंटला जेव्हा एफर्टची लास्ट टाइम, दॅट्स द डिसाइडिंग मोमेंट, त्यावेळेला तो फर्स्ट येणाऱ्याने थोडा जोर अधिक लावला अँड ही गॉट द मेडल, ही गॉट द गोल्डन मेडल. तसं दिवसभरामध्ये आपण अशा कितीतरी गोष्टी मिस करतो जिथे आपण थोडस केलं ना, थोडं, वी अचीव दॅट, वी गॉट दॅट. ओके. सो हे याच्यावर काम केलं ना तर यू इम्प्रूव्ह पर डे 1%. यू कॅन इम्प्रूव्ह युअर सेल्फ बाय 1% पर डे. एव्हरी डे यू कॅन इम्प्रूव्ह. देन मी असं काय केलं ज्यामुळे मला स्वतःचा अभिमान. ओके. सो एक्नॉलेजिंग युअर सेल्फ. बऱ्याच वेळेला आपण स्वतःला एक्नॉलेज करत नाही. आपण बऱ्याच वेळेला स्वतःला नावं ठेवत असतो. मी ही चूक करतो, मी ते करतो, मी असं आहे, मी तसं आहे, माझ्यातच प्रॉब्लेम. सो डोंट डू दिस. स्टार्ट
फीलिंग प्राउड कि यस मैं कुछ तो हूं भाई. सो अशा काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःवर प्राऊड फील होतं. जसं तुम्ही रोज सकाळी उठता लवकर. ओके. सो आय आय फील प्राऊड की मॉर्निंग मनी मिराकल आम्ही 1050 दिवस कन्सिस्टंटली घेतलं. दॅट इज प्राऊड फिलिंग फॉर मी. मी रोज सकाळी लवकर उठतो. आय फील प्राऊड अबाउट दॅट. मी रोज 9 वाजता ऑफिसला पोहोचलेला असतो. दॅट इज प्राऊड फिलिंग मोमेंट. ओके. आय एम सो मच कमिटेड फॉर माय क्लायंट्स. दॅट इज प्राऊड फिलिंग मोमेंट. सो ज्या ज्या गोष्टी तुम्ही करता त्या कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला प्राऊड फिलिंग आहे की ये मैं करता हूं इससे मुझे अच्छा लगता है. ओके. सो राइट दोज थिंग्स and the last page for the day is my affirmation. सो नॉर्मली मॉर्निंग मनी मिराकल मध्ये आपण 90 डेज चॅलेंज घेतो ज्याच्यामध्ये 90 दिवसामध्ये तुम्हाला एक अचीवमेंट करायची आहे. एक मिरॅकल अचीवमेंट करायची. लाईक तुम्ही आजपर्यंत दर महिन्याला 2 लाख रुपये कमवत होता. तर मॉर्निंग मनी मिरॅकल मध्ये आल्यानंतर महिन्याला तुम्ही 5 लाख कमवला पाहिजे. म्हणजे 90 दिवसामध्ये 15 लाख तुम्ही कमवले पाहिजे. ओके. सो यू कॅन राईट युअर अफर्मेशन हिअर की मी जसं आता आम्ही सध्या जे 90 डेज चॅलेंज आहे हे 30 नोव्हेंबर पर्यंत. ओके. वी हॅव स्टार्टेड इट फ्रॉम 1 ऑगस्ट. सॉरी 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. सो 1 सप्टेंबर टू 30 नोव्हेंबर. 90 दिवसाचा हा टेन्युअर 3 महिन्याचा. या 90 दिवसात प्रत्येकाने एक गोल घेतलेला. सो आम्ही आता काय लिहितो 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत माझा 20 लाखाचा टर्नओव्हर झाला आहे. दिस इज द अफर्मेशन. असं प्रत्येकाचं अफर्मेशन आपण तयार करून घेतो. त्यासाठी आपण एक वेगळा सेशन घेतो. आपलं एक 5 मिरॅकल सूत्र आहे. त्या 5 मिरॅकल सूत्रामध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलं जाईल. याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला पाठवलं जाईल. त्याचसोबत या अफर्मेशन्सचं ओके क्रिएट कसे करायचे याचं एक सेशन त्याच्यात घेतलं जाईल. ओके. सो दिस इज द लास्ट पेज फॉर द डे. ओके. सो हा पूर्ण जो पार्ट आहे ओके तुम्हाला मी याचा एक व्हिडिओ पण रेकॉर्ड केलेला आहे ऑलरेडी. ओके. तो मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. तुम्ही पुन्हा पुन्हा थोडंसं बघा. हे वर्कबुक प्रिंट करा. ओके. आणि 7 दिवसाचा ट्रॅक मेंटेन करा. ओके. आता मी तुम्हाला एक छोटासा सॅम्पल जो आहे तो मी तुमच्याशी शेअर करतो की जो भरलेला फॉर्म किंवा भरलेलं हे वर्कबुक कसं दिसतं हे मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. सो इट्स अ सॅम्पल वर्कबुक. हे सॅम्पल वर्कबुक भरलेले. ओके. थोडस मी याला ब्रॉड करतो अजून. आय होप यू आर विजिबल हिअर. सो हॅबिट ट्रॅकर जे पहिलं शीट आहे एक्सपेन्सेसचं शीट आहे याच्यात मी टाकलेलं नाहीये. दॅट इज इझी टू मॉनिटर इझी टू मेंटेन. ओके. सो लाईफ मिशन हे माझं मिशन आहे. उद्योजकांना अर्थसाक्षर करून त्यांना श्रीमंत आणि समृद्ध बनवणं हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. ओके. इयरली गोल काय मला 15,000 उद्योजकांना अर्थसाक्षर करायचंय. 1,000 उद्योजकांना मला डायरेक्ट सर्व्हिस द्यायचे आणि 1 कोटीचा टर्नओव्हर करायचा आहे. दिस इज माय दिस इयर गोल. माझा मंथली गोल काय आहे मला 1,000 पेक्षा जास्त लोकांना बॅलन्स शीट वाचायला शिकवायची. 20 मॉर्निंग मनी मिरॅकलचे रजिस्ट्रेशन करायचे आणि या सर्व सेवेतून मला 5 लाखाचा टर्नओव्हर पूर्ण करायचा. ओके. सो दिस इज द माय गोल. ओके. मी वीकचा गोल इथे टाकलेला नाहीये.
ओके, सो यू कॅन एंटर हिअर की या महिन्यामध्ये मला या महिन्यात अपॉइंटमेंट करायच्या आहेत वीक मधल्या, त्या ऑलरेडी झालेल्या आहेत. ओके, सो आता माझ्या हॅबिट्स मी टाकलेल्या आहेत. वेकअप ॲट 4 एव्हरी डे, रोज 4 वाजता उठायचं. ओके, आता मी रविवारी 4 वाजता उठलो. ओके, सोमवारी 4 वाजता उठलेलं आहे, मंगळवारी 4 वाजता उठलेलं आहे, बुधवारी मात्र मी उशिरा उठलो म्हणून मी 6 मार्क्स दिले. गुरुवारी मी परत उशिरा उठलो त्यामुळे कमी मार्क्स दिले. ओके, बट फ्रायडे सॅटरडे परत मी वेळेत उठलो त्यामुळे मी 10 मार्क्स दिले. आता या सगळ्यांची टोटल आहे 61. 7 दिवस पर डे 10 मार्क्स, अशा पद्धतीने 70 पैकी मला 61 गुण मिळाले, 61 मार्क्स मिळाले. सो माय परफॉर्मन्स फॉर धिस हॅबिट फॉर अ वीक इज 87%. म्हणजे या पूर्ण एका हॅबिटचा माझा परफॉर्मन्स, ही हॅबिट मी किती वेळेला चांगल्या पद्धतीने केली हे बघितलं तर 87% मला मिळाले. सेम माझी सेकंड हॅबिट, डेली 30 मिनिट एक्सरसाइज करायचे. ओके, मी संडेला कमी वेळ केली, मंडेला कमी वेळ केली, ट्युजडेला पूर्ण वेळ केली, वेनसडेला पूर्ण वेळ केली, म्हणजे 30 मिनिटं पूर्ण केले. पण परत थर्सडे टू सॅटरडे मी कमी केले. सो माझ्या 70 मार्क्स पैकी मला मिळाले 45 मार्क्स. अशा पद्धतीने या माझ्या 9 हॅबिट्स आहेत. ओके, 10 हॅबिट्स आहेत. ओके, आणि हा जो शेवटचा कॉलम आहे हा मात्र सगळ्यात महत्वाचा आहे. आय एम गोइंग टू हायलाइट दिस. ओके, सी, येलो याच्याने मी हायलाइट केलाय. हा डे परफॉर्मन्स आहे. या हॅबिट परफॉर्मन्स हा एक पार्ट, आणि डे परफॉर्मन्स, हा डे परफॉर्मन्स तुमचा डेली परफॉर्मन्स रिपोर्ट वरनं आलेला आहे. आता हा कसा आला हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो हिअर इज अ डे 1. ओके, आता डे 1 हा प्लॅनिंगचा पहिला पेज आहे जो मी तुम्हाला वर्कबुक मध्ये दाखवला होता. माझं नाव लिहिलेलं आहे, माझं टार्गेट लिहिलेलं आहे. ओके, दिस वीक टार्गेट 5 मॉर्निंग मनी मिराकल रजिस्ट्रेशन. दिस इज द माय दिस वीक टार्गेट. इथे मी डेट टाकलेली आहे. अँड नाव हिअर कोर ऍक्टिव्हिटी, सब ऍक्टिव्हिटी अँड एक्सपेक्टेड आउटकम. ओके, आता कोर ऍक्टिव्हिटी काय आहे माझी? क्लायंट मीटिंग इज द कोर ऍक्टिव्हिटी. इथे क्लायंटचं नाव आहे, कुणाकडे व्हिजिट करायचंय आणि त्याचा आउटकम काय. सो टेक लास्ट वीक रिव्ह्यू घ्यायचा आहे. ओके, देन माझी कोर ऍक्टिव्हिटी काय? सेमिनार प्रिपरेशन आहे. मला मनी पर्सनॅलिटी सेमिनार पीपीटी बनवायचा होता. ओके, तो कम्प्लीट केला. पर्सनल मनी पर्सनॅलिटी सेमिनार मेसेज सेंडिंग गेटिंग रजिस्ट्रेशन झाले पाहिजे. मी व्हॉट्सअप मेसेज पाठवले, त्याचे रजिस्ट्रेशन झाले. सो हे दिवसभरामध्ये लर्निंग करायचे, मला सेल्स या विषयावरचे व्हिडिओ बघायचे आणि माझं सेल्स स्किल अपग्रेड करायचं. एवढा माझा प्लॅन होता डे 1चा. आता हा मी कसा एक्झिक्यूट केला? ओके, तर ते एक्झिक्युशन इथे आहे. माय परफॉर्मन्स फॉर द डे. ओके, इथे डे बिगिन्स वेन इट बिगिन्स 4 AM. मी 4 वाजता उठलो का? येस, उठलो. ओके, मनी जनरेटिंग आहे, आउटपुट मिळालेलं आहे. येस, मनी जनरेटिंग आहे कारण उठून मी पहिलं जे काम करतो इट्स मनी क्रिएशन वर्क. ओके, स्टार्ट ॲट 4 AM. ओके, मी त्याला 10 मार्क्स दिलेत मला स्वतःला. देन डेली रुटीन, मी फ्रेश झालो. ओके, सूर्यनमस्कार, एक्सरसाइज केली, पूजा केली, जप केला. सो दीज आर नॉट द मनी जनरेटिंग ऍक्टिव्हिटी. सॉरी, इकडे यस पाहिजे, आउटकम मिळालेलं आहे. ओके, बट दीज आर नॉट द मनी जनरेटिंग ऍक्टिव्हिटी. सो टाइम टाइम ट्रॅक 4, 5, 6 असा टाइम ट्रॅक इकडे टाकलेला आहे. ओके, हा 5 वाजता म्हणजे 4:30 ते 4:45 मी हे माझं एक्सरसाइज केली, 15 मिनिटं केली, त्यामुळे मी 5 मार्क्स दिले माझ्या परफॉर्मन्सला इथे. ओके, इथे मी 5:15 ते 5:30 पूजा केली. ओके, इथे 15 मिनिटं वेळ दिला, फक्त मी जप केला, मी पूर्ण पूजा नाही केली म्हणून मी याला फक्त 2 मार्क्स दिले.
एक्सपेक्टेड 30 मिनिटाची पूजा आहे मला, 15 मिनिटात मी फक्त जप केलेला आहे म्हणून मी मार्क्स कमी. देन आय हॅव स्टार्टेड माय मॉर्निंग मनी मिरॅकल. 6 ते 7. ओके, 7:30 पर्यंत मॉर्निंग मनी मिरॅकल घेतला, 90 मिनिट्स. दॅट इज 100% डन. सो दॅट्स वाय आय हॅव गिवन 10 मार्क्स. अशा पद्धतीनं माझ्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीला मी मार्क्स दिले आणि मी दिवसभराची ऍक्टिव्हिटी. आता हे मध्ये जे गॅप दिसत आहेत तुम्हाला, ओके, हे इथे 12 ते 2 झालेलं आहे, त्यामुळे मध्ये 2 तासाचा गॅप. सो यू कॅन ट्रॅक दिस थिंग. ह्या टाइम ट्रॅकमुळे कुठे गॅप पडतोय, कुठला वेळ मिस आउट झालाय हे तुम्हाला लक्षात येईल. आणि या पूर्ण दिवसाचा जो परफॉर्मन्स आहे तुम्हाला इथे लास्ट कॉलमला, की टोटल मी माझ्या 9 ऍक्टिव्हिटी आहेत. इकडे जर तुम्ही बघितलं या दिवसभरामध्ये ऍक्टिव्हिटी किती आहेत माझ्या, नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी इंटू 10. ओके, माझ्या नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी 9 आहेत, इंटू 10 दॅट इज 90. आता ह्या 90 पैकी मला किती मार्क्स मिळाले, 82 मिळाले. इट मीन्स आउट ऑफ 10, म्हणजे आउट ऑफ 100 82, इट मीन्स आउट ऑफ 10 इज 9. सो 82 आहे. आपण जर डेसिमल पॉइंट हे केला तर 8 और 9 यू कॅन, सॉरी नाही, 90 आउट ऑफ 90 9 पॉइंट समथिंग. ओके, सो म्हणून मी इथं हॅबिट ट्रॅकर मध्ये डे 1ला इथे 9 मार्क्स दिले. बरोबर. आता हे जर तुम्ही पूर्ण दिवसाचा, प्रत्येक दिवसाचा परफॉर्मन्स बघाल तर इकडे 46%, 56%, 80% प्रत्येक दिवशी व्हेरी झालेलं. बट द लास्ट कॉलम दॅट इज शोईंग 64%, दिस इज द ॲव्हरेज, ओके, ऑफ ऑल युअर 7 days. हे 7 दिवसाचं तुमचं ओव्हरऑल परफॉर्मन्स. ओके, सो दिस इज द वर्कबुक, यू कॅन फिल आउट. ओके, आता हे वर्कबुक असंच का आहे, याच्यातनं काय आउटकम मिळेल, तर आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी हे वर्कबुक वापरलेलं आहे, आधी आपण मॉर्निंग मनी मिराकल मध्ये इथे फिलअप करून घेत नव्हतो, प्रत्येकाला देत होतो आणि त्यांना ते फिलअप करायला सांगत होतो, आणि एव्हरीथिंग वॉज सेपरेटेड. याला आम्ही डीपीआर, डेली परफॉर्मन्स शीट म्हणत होतो. ओके, ते सेपरेट मेंटेन होत होतं, अफर्मेशन बुक वेगळं मेंटेन होत होतं, सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. बट वी हॅव कंबाईन ऑल दिस थिंग्स. ओके, आणि आता ह्या एकत्र केल्यामुळे याचा इम्पॅक्ट काही पटीत वाढणार आहे. अँड दिस विल यू एक्सपिरियन्स इन नेक्स्ट 90 days. 90 दिवस, एकही दिवस न चुकता ही ऍक्टिव्हिटी तुम्ही केली पाहिजे. ओके, तो या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर विचार. एनी क्वेश्चन? प्रशांत सर, डॉक्टर सर? तर ते येस, 770 मार्क कसे आले ते कळणार सर. तर मी काय करू शकतो, म्हणजे जसे की बाकी लोक भेटतात त्यांचा व्यवसाय वेगळा आहे, डॉक्टरनी काय करायला पाहिजे? तुम्ही तुमचा डेली परफॉर्मन्स मेजर केला पाहिजे. त्यात म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याला मॉनिटर करायचं इकडे. अरे, उदाहरणार्थ म्हणजे नंबर ऑफ पेशंट वाढवण्यासाठी? नाही नाही, त्याच्यावर आपण बोलत नाही आता. आता आपण बोलतोय डेली परफॉर्मन्सवर. हा, तो एक सेक्शन वेगळा आहे. डेली पेशंट वाढवण्यासाठी, सेल वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे त्याविषयी आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत. दॅट इज ऑन सेल्स. ओके, सेल्स वरती एक सेशन आपलं मे बी पुढच्या आठवड्यात आपण, सेल्स एक बुक आहे, त्या बुक वरती एक सेशन घेणार आहे. तिथे मी डेफिनेटली आय विल एक्सप्लेन दॅट. ओके. Okay, this workbook is purely for your daily performance. Okay, so